स्तुती करतो प्रभूची, महिमा देतो आजच्या दिवसाबद्दल. कारण कोणतं का असेना, परंतु देवाच्या जवळ आणि त्याची इच्छा आमच्या जीवनासंबंधानं जाणून घेण्याचा हा समय आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे चर्च सेलिब्रेशनचं चर्च आहे का, काय नाही का, एवढे प्रोग्राम्स होतात. परंतु परमेश्वरानं जी संधी आम्हाला अधिक त्याला जाणून घेण्यासाठी उपलब्ध करून दिलेली ती संधी आहे. नेमकं देवाचं मत प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याच्या लोकांसंबंधानं आहे तरी काय, लक्षात घ्या. देव त्याच्या लोकांसाठी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जे पृथ्वी तलावरती लोक आहेत त्या लोकांना ज्या कारणासाठी ठेवलंय तो आयुष्याचा टप्पा त्या लोकांसाठी, मंडळीसाठी आणि एक परिवार म्हणून परिवारातल्या लोकांसाठी किती आशीर्वादित आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. पुष्कळ लोक ज्यावेळेस उतार वयाकडे जातात आणि त्यास त्यांना असं वाटतं की आता माझा जाण्याचा समय आलेला आहे. आणि बरेच लोक आपली मानसिक तयारी देखील त्याच पद्धतीने करतात की चला आता 70 वर्ष 75 वर्ष सगळं काही संपलेलं आहे. मग काही लोकांना असं वाटतं की आता नातवंड बघितले, परतुंड बघितले, आता याच्यापेक्षा अजून जास्त काय बघायचं. म्हणजे एक प्रकारची मानसिक तयारी त्यांची झालेली असते की ठीक आहे, एवढं वर्ष प्रभूनं आम्हाला सांभाळलं, एवढे वर्ष आमचं प्रतिपाळ केला. परंतु मी तुम्हाला सांगितलं की आयुष्याचा हा जो टप्पा आहे, आता ती 76 मध्ये तिने प्रवेश केला. मला माहित नाही एक्झॅक्टली किती, पण मागच्या 75 केलं म्हणजे आता हा 76वा. 76 मध्ये तिने प्रवेश केला. आणि बायबलमध्ये म्हटलं मनुष्याचं आयुष्य 60 ते 70 वर्ष, जास्त प्रयत्न केला तर 80 वर्ष. म्हणजे अजून प्रयत्नाची गरज आहे. 80 वर्ष. आणि ज्यास आम्ही प्रयत्न करू त्यास तो म्हणतो मी तिला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेल. हा, लक्षात ठेवा, देवाच्या आयुष्याची मर्यादा 70 वर्षापर्यंत. जर धड दाकट राहिला, काही चुकीच्या गोष्टी तुम्ही केल्या नाही, प्रार्थनाशील जीवन जगला, मग तुम्हाला 70 वर्षापर्यंतची मर्यादा आहे. 70 वर्षापर्यंत तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही, कारण देवानं ते प्रोटेक्शन तुम्हाला वचनाच्या द्वारे दिलेलं आहे. वचन प्रोटेक्ट करतं बरं का, दुसरं कोणी नाही. मग तो म्हणतो 60 ते 70 वर्ष, जास्त प्रयत्न केला तर 80 वर्ष. मग आता प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा, कुणी प्रयत्न करायचा आहे, त्यांनी नाही प्रयत्न करायचा. ते जे लोक आहेत, कुटुंबातले लोक आहेत, या लोकांनी त्यांचं आयुष्य 70 वर्षाच्या पुढं 80 वर्ष कसं जगेल याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. आणि मग तुमचा प्रयत्न, आणि देव पाहतो की या व्यक्तीचं, लक्षात ठेवा, मी जे वचन वाचलं त्याच्यामध्ये मला कळलं की त्याच्या पुढचं आयुष्य हे किती सुंदर आयुष्य असतं, किती सुंदर आयुष्य असतं. आणि ते आयुष्य म्हणजे ती व्यक्ती, माझी आई माझ्याकडे आहे ना, हा सगळ्यात मोठा आशीर्वाद देवानं मला दिलेला, सगळ्यात मोठा आशीर्वाद. माझ्याकडे सगळं काही देवाने सगळं मला दिलेलं आहे. एक व्यक्तीला काय आवश्यक असतं त्या सगळ्या वस्तू माझ्याकडे आहेत. परंतु बिब्लिकली, शास्त्रीय दृष्टिकोनातनं, देवाच्या वचनातनं जे सांगितलं गेलं ते मला तुम्हाला सांगायचं की देव एक व्यक्तीचं, आता आईचं आयुष्य जसं त्याने 76 वर्षामध्ये तिला घेऊन गेलेलं आहे, वाढवण्याचं कारण काय? असं कोणतं कारण आहे की तिला 76 वर्ष देवाने सांभाळावं? तिचं कर्तृत्व काय? काय तिने फार मोठं एज्युकेशन घेऊन मोठ्या पदावरती काम केलं का, फार मोठं कुठंतरी जाऊन टीचिंग केलं? असं कोणतं कारण आहे की तिला देवानं एवढं आयुष्य द्यावं? आणि मग आता अण्णा प्रार्थना करताना म्हटले होते की जे तिनं केलं, आणि ती एकच गोष्ट की सेवेसाठी एक मुलगा देऊन टाकला. आणि ते पण कसला मुलगा दिला माहिती का? ज्याचं शिक्षण भरपूर झालं होतं, डबल ग्रॅज्युएशन केल्यावर अपेक्षा होती की त्यानं आपलं घर, आपलं कुटुंब आणि कुटुंबातलं दारिद्र्य दूर करावं. एवढं सोपं नसतं बरं का. ऐकायला एखादी फिल्मी स्टोरी सारखं वाटतं की असं घडलं, मग तो कुठेतरी सैनिकामध्ये भरती झाला, मग तिथं गेला, मग त्यानं आपलं कुटुंब. हे जे फील्ड आहे, ज्या फील्डवरती मी काम करत आहे, ज्या फील्डवरती मी उभा आहे, त्या फील्डवरती एक व्यक्ती ज्या सेवेमध्ये येतो ना, तर त्याला कित्येक वर्ष भविष्य नसतं.
कारण तो कठीण काळ असतो आणि त्या कठीण काळामध्ये फक्त प्रार्थना एवढंच एक जीवन असतं आणि त्याच्यावरच आशा असते. आणि मग परमेश्वर आयुष्य वाढवतो तरी का? मला मुख्य भाग तुम्हाला तो सांगायचा की आज ती 76 मध्ये गेलेली, का तिचं आयुष्य वाढवलेलं आहे, अशी कोणती गोष्ट आहे? मला असं वाटतं की त्याच्यासाठी आपण जाणार आहोत उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 47 अध्याय त्याचं 7 वचन. उत्पत्ती आणि त्याचं 47 अध्याय आणि त्याचं 7 वचन. योसेफानं आपला बाप याकोब यास आणून फारो पुढे हजर केले. तेव्हा याकोबानं फारोस आशीर्वाद दिला. फारोने याकोबास विचारलं, तुझं वय किती वर्षाचे? तुझं वय किती वर्षाचं आहे? याकोब फारोस म्हणाला, माझी जीवित यात्रा 130 वर्षाची झाली आहे. किती वर्षाची? 130 वर्ष झाली आहे. माझ्या आयुष्याचे दिवस अल्प असून दुःखाचे गेले आणि ते माझ्या वाडवडिलांच्या जीवित यात्रेच्या आयुष्य मर्यादेत जाऊन पोहोचले नाहीत. त्याला सांगायचंय त्या ठिकाणामध्ये हा जो याकोब आहे तो याकोब 130 वर्षाचा झाला आणि याकोब 130 वर्षाचा झाल्यावर या योसेफानं याकोबाला राजासमोर घेऊन गेला आणि राजा त्याला एक प्रश्न करतो. तो म्हटला की तुझं आयुष्य किती वर्ष आहे, किती वयाचा तू आहेस? आणि त्या याकोब त्या ठिकाणामध्ये सांगतो की माझं आयुष्य 130 वर्ष आहे, माझ्या पूर्वजांनी इतका मी जगलो नाही. आणि ते न जगण्याचं कारण काय? तो म्हणतो माझं आयुष्य अल्प आणि फार कष्टाचं गेलेलं आहे, खूप कष्टाचं गेलेलं आहे. आता राजा या याकोबा संबंधानं याकोबाला एवढं दर्जा देऊन किंवा एवढी त्याची चौकशी का करते? राजा विचारतोय बरं का, शेजारी पाजारीने नातेवाईक नाही विचारत तुमचं वय किती. राजा विचारतो. आणि तुम्हाला एक मेक कळली का त्यातली? अहो, आम्ही घरामध्ये जर बाहेरून कोण स्टँडर्ड लोक आले तर पहिले आमचे म्हातारे लपवतो, काहीतरी चुकीचं बोलतील आणि यांच्या बोलण्याने आमची इज्जत जाईल आणि आमचं सगळं असणारं रेप्युटेशन खराब होईल. परंतु योसेफ एक धार्मिक व्यक्ती होता. तो त्याला माहिती होतं माझ्या बापाचा दर्जा राजापेक्षा मोठा आहे. तो त्याच्या जीवित यात्रे संबंधानं सांगत आहे. ऐका, योसेफ आपल्या बापाला 130 वर्षानंतर राजासमोर घेऊन जातो आणि राजा त्याला प्रश्न करतो की राजाला त्या याकोबामध्ये एवढं काय विशेष वाटलं, काय एवढं विशेष वाटलं त्याला? आणि योसेफ सुद्धा आपल्या बापाला एवढी किंमत का देतो याचं कारण आहे देवानं दिलेले एक स्वप्न. आणि कुणामुळे स्वप्न दिलं माहिती का? तो याकोबाच्या घरामध्ये जन्माला आला, त्या योसेफाला आपल्या बापाबद्दलचं कुतूहल, ज्यानं मला जन्माला घातलं, ज्यानं या जगामध्ये मला पाठवलं, ज्यानं माझं संगोपन केलं आणि संगोपन कशा पद्धतीने केलं तो सांगतो. माझं आयुष्य फार कष्टमय गेलेलं आहे, फार कष्टमय गेलेलं आहे. लक्षात ठेवा, आज जो तुम्हाला औदा हुद्दा दर्जा जो काही तुमच्याकडे आहे, आज जो माझा दर्जा माझ्याकडे आहे ना, याच्यामध्ये जितका जसं देवानं योसेफाला विजन दिलं, पण योसेफाला घडवणार त्याचा बाप होता, त्याची आई त्याचे बाप त्याला घडवणारे होते. म्हणून तर स्वप्न देताना प्रभूनं सुरुवातीला स्वप्न दिलं, 11 पेंढ्या तुझ्या पेंडीला नमन करतील. आणि दुसऱ्यांदा त्याला कळालं की या विजन मध्ये त्याचे आई वडील पण असणार आहे घडवण्यासाठी. त्याचे आई वडील 11 पेंड्या त्याला नमन करतील, म्हणजे ही भावंड त्याला मदत करतील. लक्षात घ्या, ज्यावेळेस प्रभूचं विजन तुमच्याकडे येत असताना तुम्हाला असं वाटतं की तुमच्या लोकांनी तुम्हाला मदत करावी, परंतु ते देवाच्या विजनचा भाग आहे. ते तुम्हाला खड्ड्यात टाकतील, ते तुमच्याविषयी वाईट बोलतील आणि जे काही तुमच्या संबंधानं कटकारस्थान करतील ते देवाच्या योजनेचा भाग आहे. आणि म्हणून योसेफाला ती गोष्ट आवडली, ती गोष्ट पसंत पडली, त्यानं त्याला राजासमोर उभं केलं. प्रियांनो, ज्यावेळेस योसेफानं हे स्वप्न आपल्या घरातल्या लोकांना सांगितलं ना, त्यावेळेस त्याच्या बापाचं डोकं फिरलं, त्याच्या भावंडांचं डोकं फिरलं.
मला जी गोष्ट तुम्हाला सांगायची की जी व्यक्ती तुमच्या घरामध्ये आहे 130 वर्ष वयाचा व्यक्ती, परंतु योसेफ आपल्या भावांना सांगतो माझ्या बापाला माझ्याकडे घेऊन या. का? 5 वचन ते 47 वचन. 47 वाद्य 7 वचन. योसेफाने आपला बाप याकोब यास आणून फारो पुढे हजर केले. तेव्हा याकोबाने फारोस आशीर्वाद दिला. का? त्यानं 130 वर्षाचा हा याकोब आपल्या घरामध्ये आणला, याचं कारण त्याच्या ठाई आशीर्वाद आहेत. राजाला जर याकोबाच्या आशीर्वादाची गरज आहे, लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे, माझ्याकडे हे सगळ्यात मोठा आशीर्वाद माझ्याकडे आहे, सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. शास्त्र सांगतं योसेफानं आपल्या बापाला याकोबाला वृद्ध असताना सुद्धा राजाकडे घेऊन गेला. 130 वर्षाचा. कसा वाकलेला असेल, कसा थकलेला व्यक्ती असेल, कशा पद्धतीने त्याचा, पण त्याला माहितीये मला त्याला राजासमोर न्यायचंय आणि राजाला दाखवायचंय आज जो व्यक्ती योसेफ आहे ना याचा हा बाप आहे. हे राजा तुला माहितीये ना, जे ज्ञान माझ्या ठाई, जी बुद्धी आहे माझ्या ठाई, जे असणारं चातुर्य जे देवाने माझ्या ठाई दिलेले आहेत, त्याला मोठा प्रश्न पडला राजाला असं वाटलं कोण व्यक्ती, याला जन्माला घातलेला व्यक्ती तरी कोण आहे. आणि शास्त्र सांगतं त्यास योसेफ मोठ्या छाती ठोकपणे आपल्या बापाला घेऊन गेला. का? कारण तो म्हणतो माझा बाप, त्याच्यामध्ये आशीर्वाद आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, नुसतं योसेफानं आशीर्वाद घेतला तर सोडून द्या हो, पण इकडं राजा याकोबापासून आशीर्वाद घेत आहे. अहो तुमच्या घरामध्ये असणारी ज्येष्ठ व्यक्ती अबाव 70, ज्याला म्हटलं तू 70 वर्ष तुझं आयुष्य जास्त प्रयत्न केला, तर तो म्हणतो आणि 80 वर्ष तुम्हाला का प्रयत्न करायचा माहिती का? कारण तुमच्या घरात आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद वाढला पाहिजे. योसेफानं आपल्या बापाची आयुमर्यादा 130 वर्षापर्यंत लांबवली. 130 वर्षापर्यंत. आणि शास्त्र सांगतं त्यानं आपल्या बापास, मला वाटतं त्याच्या आधी उत्पत्तीचं पुस्तक 46 अध्याय 30 वचन वाचा बरं. उत्पत्ती 46 अध्याय 30 वचन. तेव्हा इस्रायल योसेफास म्हणाला, तू अजून जिवंत असून तुझे मुख मी पाहिले. आता मला खुशाल मरण येऊ. योसेफ आपल्या भावास आणि आपल्या बापाच्या घरच्यास म्हणाला, मी जाऊन फारोला खबर देतो की कनान देशात असलेले माझे भाऊ व माझ्या बापाच्या घरची माणसे. बस त्याच्यातला मुख्य भाग 30 वचन परत वाचा. तेव्हा इस्रायल योसेफास म्हणाला, तू अजून जिवंत असून तुझे मुख मी पाहिलं. आता मला खुशाल मरण येऊ. याकोबाला मुलं किती होती हो? किती? एक मेलं तर काय फरक पडतं का? याकोबाची मुलं 12, पण 12 मधला एक मुलगा त्याच्या भावाने सांगितला तो मेला. त्याला रानामधल्या असणाऱ्या श्वापदाने खाल्लं आणि त्याचा बाप तो योसेफ त्याच्याकडे नव्हता, परंतु तो मृत्यू का त्याला येत नव्हता किंवा त्याचा मृत्यू तो का टाळत होता? तो म्हणतो तुला पाहिल्यावर मला आता मृत्यू आला तरी बरं आहे. तुमच्या लक्षात येतं का? घरामध्ये किती पण लेकरं असले ना, पण ते आई वडील जे असतात ना, ते शेवटचं लेकरू जे तिच्यापासून लांब असताना, त्याच्यापासून लांब असताना तिची ओढ असती, त्याला पाहिल्याशिवाय मला मरण येऊ नये, ही त्यांची संपत्ती आहे. तुम्हाला आशीर्वाद कळतात का? त्यांच्या मनातली भावना काय असते, त्यांच्या अंतःकरणातली तळमळ काय असते, काय त्यांच्या मनामधली तळमळ, काय त्यांच्या मनामधली तगमग. तुमचं भारी घर, तुमचा बंगला, तुमची गाडी, तुमची कार ही त्यांची तळमळ नाही, तुमचं तोंड पाहणं ही त्यांची तळमळ आहे. 12 लेकरं असताना सुद्धा, 12 लेकरानंतर सुद्धा तो याकोब, आणि त्याला असं वाटतं की मला एवढ्यात मरण नको, आता मी योसेफाला पाहिल आणि योसेफाला पाहिल्यावरती मला मरण आलं तरी चालेल. काय त्याची भावना आहे, काय त्याच्या अंतःकरणातली प्रार्थना आहे. म्हणून घरामध्ये असणारी ती वृद्ध व्यक्ती, आणि म्हणून मी ते म्हटलं की आशीर्वादाचं कारण माझ्यासाठी काय, तिच्या अंतःकरणातली प्रार्थना हीच असते, शेवटपर्यंत हीच प्रार्थना आहे. लेकरांसाठी असणारी तळमळ आहे.
मला नेहमी वाटतं की नाही, आईचा वाढदिवस आहे, मग दुसऱ्या कोणतरी पास्टरला बोलवावं, त्यांना प्रीचिंग करायला. पण मला माहिती माझ्याकडे बेस्ट आहे देण्यासाठी, ते बेस्ट आहे, ते द्यायलाच पाहिजे. कारण हे ऐकून हे काही नुसतं तुम्हीच नाही ऐकणार, हे भारतामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक लोक ऐकणार आहेत आणि त्याच्यानं त्यांच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये बदल होणार आहे. आज वृद्धांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन, म्हणून मी म्हटलं तुझा वाढदिवस तू या पृथ्वीतलावर जोपर्यंत तोपर्यंत सेलिब्रेट करत राहणार आहे का, तर त्याच्यात मला लोकांना नवीन नवीन सांगता येईल की तुम्ही तुमच्या घरातले लोक, तुमचा दृष्टिकोन तुमच्या परिवारातल्या लोकांकडचा बदलला पाहिजे. जे ज्येष्ठ लोक तुमच्या घरामध्ये, मी वयोवृद्ध म्हणणार नाही, ज्येष्ठ म्हणेल, वयानं मोठे असतील लोक असतील, परंतु ते तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. आणि म्हणून योसेपाचं मुख पाहावं ही याकोबाची तळमळ आहे. तुमच्या घरात राहावं, तुमची जागा अडवावी, तुमची एक बेडरूम अडवावी ही त्यांची तळमळ नाहीये. बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही, ते गेले तर मुलासाठी बेडरूम, अरे ते गेले तर आशीर्वाद जाईल, आहात कुठं तुम्ही? राजा सुद्धा ते थक्क झाला आणि याकोबाला त्यानं बोलवलं आणि याकोब त्याच्याशी बोलायला लागल्याबरोबर असं आम्ही पाहतो त्या ठिकाणामध्ये याकोबाच्या मुखातनं राजासाठी आशीर्वाद आहे. राजासाठी आशीर्वाद, मग तुमच्यासाठी नाहीत का आशीर्वाद? राजासाठी आशीर्वाद आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जन्मदाती आई असो किंवा वडील असो, ते तुमच्यासाठी फार मोठा आशीर्वाद आहे. आणि पुन्हा मी तुम्हाला बजावून सांगतो, योसेफ अशा प्रकारचं कॅरेक्टर आहे की तो योसेफ आज ख्रिस्ती लोकांमध्ये प्रत्येकात तो योसेफ असला पाहिजे, प्रत्येक परिवारात योसेफ असलाच पाहिजे. का योसेफाला एवढं फोकस केलेलं आहे बायबलमध्ये? 12 मुलांमध्ये 12च्या 12 वंश आशीर्वादित वंश आहे. मग योसेफावर एवढं फोकस का केला? तो हिरो आहे पवित्र शास्त्रामधला, उत्पत्तीच्या पुस्तकात हिरो आहे, एक कॅरेक्टर तिथं घडवलं गेलं. आणि प्रभूनं त्याला दृष्टांत देऊन 11 पेंढ्या नमन करतील, 11 तारे सूर्यचंद्र नमन करतील. नमन करण्यासारखी गोष्ट होती तरी काय त्याच्यामध्ये? नुसता दृष्टांत घेऊन स्वप्नामध्ये वावरणारा लोक नव्हता, पण स्वप्नाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची आठवण त्याने केली. मग माझं स्वप्न काय, मी कुठल्या हुद्द्यावरती? आता योसेफ एवढ्या मोठ्या पदावरती गेल्यावर त्यानं त्याच्या घरातल्या कोणाच लोकांना किंमत द्यायला नको होती, परंतु त्याला माहितीये जे 11 तारे मला नमन करणार होते ना, सूर्यचंद्र मला नमन करणार होते ना, हेच सूर्यचंद्र मला घडवणारे लोक आहेत. यांच्यामुळेच मी या ठिकाणात या पदावरती चढलेलो आहे. हीच माझी जागा, हा माझा औदा. मी माझ्या कर्तृत्वानं केलेला नाही, तर माझ्या प्रभूनं ते मला दिलं. आणि हे जन्मदाते आई वडील यांच्यामुळे मी या ठिकाणामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो जे त्याच्या मुखातला शब्द आहे तोच या ठिकाणात बसलेल्या प्रत्येक आई वडिलांच्या मुखातला शब्द आहे. शब्द कोणता? मला तुझं मुख पाहायचंय. आता तुझं मुख पाहिलं, मला मरण आलं तरी चालेल. काय समाधान आहे? मनुष्य समाधानी होतो त्यास मरणाची तयारी करतो बरं का, सॅटिस्फॅक्शन असतं. आणि त्याने एक वाक्य त्या ठिकाणात वापरलं, ते वाक्य त्या ठिकाणात राजाला सांगताना म्हणतो, माझ्या पूर्वजां इतका, वाड वडिलां इतकं माझं आयुष्य नाही, माझं आयुष्य फार कमी आहे. का? ते फार कष्टामध्ये गेलेलं आहे, फार कष्टामध्ये गेले. कोणतं कष्ट? ऐका, जे मला ऐकत आहे फेसबुक, युट्यूब, कशाच्या माध्यमातून, तुम्ही तुमच्या आई वडिलांना तुमच्या घरात ठेवत नाही ना, तुमच्या आई वडिलांना सगळ्यात जास्त कष्ट ते आहे. त्यांना घराची लालसा नाही, पण तुमचं तोड बघितल्याशिवाय त्यांना दिवस जात नाही. प्रॉब्लेम तो आहे हो. तुमचा चेहरा बघितल्याशिवाय त्यांना जेवण पण जात नाही. तुम्हाला पाहिल्यावर त्यांना समाधान वाटतं. एकदा तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं ना आणि त्यांनी तुमच्याकडे पाहिलं, त्यांना एकच अपेक्षा असती, माझा मुलगा, माझी मुलगी तिने उच्च पदावरती जावं आणि तिला मोठा सन्मान मिळावा. योसेफाला त्याच्या बापाने त्या अवस्थेमध्ये पाहिल्यावर तो धन्य झाला. अजून तू जिवंत आहेस बाळा, आता मला मरण आलं तरी चालेल, मला कशाची पर्वा नाही. का? कारण मी जगातली सगळ्यात भारी व्यक्ती पाहिली आणि ती व्यक्ती म्हणजे तू आहेस, मुलगा. 11 मुलं त्याच्याकडे आहेत आणि मुलं त्याची चांगली काळजी घेतात बरं का. ही मुलं काय त्या मुलांनी त्यांना टाकून दिलं नाही, ही मुलं आज्ञाधारक मुलं आहेत. बापाला कुठल्या गोष्टीची कमतरता नव्हती, पण बापाला रुखरुख एका गोष्टीची होती, माझा योसेफ. ऐका परत, बऱ्याच कुटुंबामध्ये वादविवाद होतात की तुझं याच्यावर जास्त प्रेम आहे आणि माझ्यावर कमी प्रेम आहे आणि तू जास्त मोठं पण त्याला देते. आणि हा शब्द पण तुमच्या मुखातनं कधी येऊ देऊ नका, हा शब्द पण कधी येऊ देऊ नका.
आज याकोब जो धार्मिक व्यक्ती आहे तो याकोब म्हणतो, योसेफा मी तुला पाहिलं, आता मला मरण आलं तरी चालेल. कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती योसेफासारखी बनली पाहिजे की ज्यांचा चेहरा पाहिल्यावरती आई वडिलांनी समाधानी झालं पाहिजे. चेहरा पाहिल्यावर समाधानी व्हायला पाहिजे. असं प्रसन्न वातावरण तुमच्या घरामध्ये तुमच्या चेहऱ्याच्या द्वारे निर्माण केले पाहिजे. आणि म्हणून आम्ही पाहतो योसेफाचं आणि स्वप्न कोणतं होतं, तर त्या ठिकाणामध्ये याकोबाचं स्वप्न होतं योसेफाचं मुख पाहावं. आता दुसरी गोष्ट आम्ही वाचणार आहोत, 7 वचन परत वाचूया. योसेफाने आपला बाप याकोब, योसेफानं आपला बाप याकोब यास आणून फारो पुढे हजर केले. तेव्हा याकोबाने दुसरी गोष्ट, आज तिचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाच्या निमित्तानं जसं काही मदर डे फादर डे सारखा संदेश तुमच्यापर्यंत यायला पाहिजे, कारण त्यास मला सगळं सांगता येत नाही. आता परत एकदा चान्स मला मिळाला तुमच्याविषयी तुम्हाला चांगलं शेअरिंग करावं. तुम्ही काय आणि तुमच्याकडनं प्रभू काय अपेक्षा करत आहे. लक्षात ठेवा, धार्मिक जीवन म्हणजे नुसतं गाणं प्रीचिंग करणं, वाद्य वाजवणं, ट्रॅक्स वाटणं नाही. हे तुमचं धार्मिक जीवन नाही. चला मी खूप चांगलं प्रीचिंग करतो आणि लोक माझं कौतुक करतात, हे धार्मिक जीवन देवाच्या दृष्टिकोनातून उपयोगाचंच नाही. म्हणलं मी तुझ्या नावानं भूत काढली, संदेश दिला, रोगी बरे केले, तरी माझ्या प्रीचिंगला पण देव ओळखत नाही. मला तिची काळजी का घ्यावी लागते माहिती का? मला मंडळी नाही पाहत, पण मला देव पाहतो. देव पाहतो. आणि देव पाहतो तर देव काय तुमच्यासारखं डोळे झाकून पाहत नाही. चला चालतं नाही, 19-20 त्याला चालत नाही, जसं आहे तसंच. म्हणून म्हटलं 12 मुलांमध्ये फक्त त्यानं योसेफालाच निवडलं. तुलाच मी 11 पेंड्याला नमन करायला लावेल, 11 तारे तुलाच नमन करतील. तुझ्यामध्ये ती क्वालिटी आहे, तुझ्यामध्ये ते कॉलिंग आहे, तुझ्यामध्ये तो अभिषेक आहे, तुझ्यामध्ये ते पाचारण आहे. कोणतं पाचारण? त्यानं आपल्या वृद्ध बापाला राजासमोर हजर केलं. लक्षात ठेवा, तुमच्या घरातली ज्येष्ठ व्यक्ती कधीच तिला कोपऱ्यात बसवू नका. सगळ्यात किती पण भारी लोक आले की पहिल्यांदा तिला भेटायला हवं, तुम्ही नंतर भेटा. ही माझी आई आहे, दाखवायला पाहिजे ही माझी आई आहे. मला पुष्कळ लोकांचे कॉल येतात आणि ते सांगतात, मला भेटल्यावर पण आपण मला वाटतं वाशीला वगैरे गेल्यावर तिथं ते लोक आले, तुमच्या मम्मीविषयी आम्ही खूप ऐकतो, तुमच्या मम्मीला आमचा सलाम सांगा, धन्य ती माता की जिनं तुमच्या सारख्या मुलाला जन्म दिला. माझी कॉलर ताट होती. आज त्यांना जर वाटतं की त्या मातेमुळं मी तुमच्या समोर येत आहे, तर मी त्या ठिकाणात तिला लपवत नाही. आणि पुष्कळ लोक आणि मला जर काय पहिल्यांदा काय टाकत असतील, मम्मी बरी आहे का, आता मी तिला काय सांगू, मग ती म्हणाल कोण आहे ते, मग तिला कुठं डिटेल सांगत बसू ना. मी त्यांना ओळखत नाही, ते मला ओळखत. पण ते विचारतात मम्मी कशी आहे, मम्मी कशी आहे का, तर ती रिप्रेझेंट करत आहे. कोणाला रिप्रेझेंट करत आहे? मुलाला. आणि मुलगा कोणाला रिप्रेझेंट करतो? देवाला. मग तीच नसती तर मी कसं देवाला रिप्रेझेंट केलं नसतं, आणि मी रिप्रेझेंट देवाला केलं नसतं तर एवढ्यांचं तारण तरी कसं झालं असतं, एवढे कसे उद्धार पावले असते. योसेफाला माहिती आहे, आज ज्या जागेवरती मी आहे ना, इथं माझ्या बापानं माझ्यासाठी झगा केला होता. जरी त्यानं माझा बाप मला रागवला, 11 पेंड्या सूर्य चंद्र तारे नमन करतील, ते ऐकल्यावर माझ्या बापाचं डोकं थोडंसं फिरलं, पण तरी सुद्धा माझ्या बापानं माझ्यावरचं प्रेम कमी केलं नाही. माझा बाप आहे तो, त्यानं मला घडवलं, त्यानं मला वाढवलं. आणि ज्यावेळेस राजासमोर जाण्याचा प्रसंग आला, तर पहिल्यांदा त्यानं आपल्या बापाला राजासमोर घेऊन गेला. लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये असणारी जी व्यक्ती आहे ना, ती लपण्यासाठी किंवा लपवण्यासाठी व्यक्ती नाही. मग ती कुठल्याही अवस्थेमध्ये असू द्या, ती आजारी असेल, ती कष्टामध्ये असेल, तिची बुद्धी भ्रष्ट झाली असेल, पुष्कळ म्हणतो नाही ती काहीतरी वेड्यासारखं बडबड करेल. तुम्ही लहानपणी किती वेड्यासारखं बडबडत होता? आमचं बडबड करणं तर आम्हाला तोंड दाबावं लागत होतं नाही का. व्यर्थ बडबड, बाहेर जाऊन आल्यावर नको ते गायचं, नको ते आणि बोलायचं तसल्या भाषा, तरी सुद्धा आमच्या आईवडील आणि लोकांसमोर प्रेझेंट करत होते ना. आता त्यांचं उतार वय, ते लहान लेकरासारखं बडबड करतील आणि बडबड करताना त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रतिबंध नाही. त्यांनी राजासमोर नेऊन उभं केलं. त्याला तर वाटलं पाहिजे राजा मला काय मानतो. मी स्वप्नाचा अर्थ सांगितला, राजानं सगळं काही माझ्याकडे दिलं, आमचा बाप जाऊन सगळा पचका करून येईल. आम्ही तर तसंच विचार केला असतं, आम्हाला राजासमोर काय माझी पोझिशन आहे. आणि घरात येऊन मी बाता पण मारल्या असत्या, पप्पा तुम्हाला काय कळत नाही, तुम्ही घरी बसा, राजाला सांगतो मी माझा बाप बरा आहे. आणि तेवढा चला पप्पा 120-130 वर्षाचा
याकोब तिथं बसला, राजासमोर बसला आणि राजानं त्याला प्रश्न केला. राजा त्याची चौकशी करायला लागला. लक्षात घ्या, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही कर्तृत्व करत आहात तर तुमच्या पॅरेंट्स मध्ये असणाऱ्या सगळ्या गुणांची चौकशी करावीशी वाटते. तुमचं हेच कर्तृत्व आहे. योसेफानं त्याला माहिती होतं, माझं कर्तृत्व जे माझ्यामध्ये, त्याला जबाबदार ही व्यक्ती. त्यानं राजासमोर आपल्या बापाला नेलं. राजासमोर घरामध्ये असणारे ज्येष्ठ व्यक्तीला जो सन्मान तुम्हाला दिला पाहिजे, आणि तो सन्मान कोणता? तुम्ही किती पण मोठा व्यक्ती असला तर तो तुमच्या आई बापांपेक्षा मोठा कधीच असू शकत नाही. अगदी स्टेटमेंट क्लिअर आहे. जर मी बायबलचा फॉलोवर आहे, बायबलचं अनुसरण करणार आहे, जर मी बायबल वाचणारा व्यक्ती आहे, त्यांच्या तोंडाला प्रतिबंध करू नका. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याच्या बापानं किती पण योसेफाविषयी सांगितलं असतं तर या योसेफाचं कर्तृत्व राजासमोर आहे. त्याचा बाप काय सांगतो याच्याशी काय त्याला काय घेणं देणं नाही. त्याच्यानं तुमचं इम्प्रेशन कधीच बॅड होणार नाही. कर्तृत्व आहे त्याचं. आम्हाला वाटतं नाही लहानपणीच्या काहीतरी गोष्ट सांगितलं. राजा बी लहान होता ना, तो काय एकदम राजा झाला का? लहानपणीच्या काहीतरी माझं टोपण नाव सांगतील, माझं हे नाव सांगतील, माझं ते अहो, त्याच्याशी इंटरेस्ट घेऊ नका. लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुमच्याकडे आहे ती आशीर्वादित आहे, एवढंच ध्यानात ठेवा. 130 वर्षामध्ये त्यानं आपल्या बापाला आणि काय केलं तर राजासमोर उभं केलं. 7 वचन वाचा. योसेफाने आपला बाप याकोब, योसेफानं आपला बाप याकोब यास आणून फारो पुढे हजर केले. तेव्हा याकोबानं फारोस आशीर्वाद दिला. आता काय होतं माहिती का? दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. जे वृद्ध व्यक्ती आहेत, कधी कधी आम्हाला असं वाटतं की ते आता आमच्या काहीच उपयोगाचे नाहीत. किती त्यांना पेन्शन आहे, बरं घरात ते काय काम करू शकणार आहेत? आता पूर्वी काम करतो ते, आता काय काम करू शकणार आहेत? आता त्यांना औषध उपचाराचा खर्च करावा लागणार आहे. मग कधी कधी या लोकांना लोक डिवाइड करतात. 2 महिने तुझ्याकडे, 2 महिने याच्याकडे, 2 महिने त्याच्याकडे, मग 4 महिने याच्याकडे. या प्रकारे त्यांना इकडं तिकडं फिरावे लागतं. का? कारण आम्ही म्हणतो आता त्यांच्याकडे काही शक्ती नाही. आणि त्या आई वडिलांना सुद्धा कधी कधी वाईट वाटतं, आता मी तुला करून घालू शकत नाही, आता मला तुला देण्यासाठी पैसे नाहीत, आता माझ्या अंगामध्ये शक्ती नाही. शक्ती असताना ते करतात, जीवाचं रान करतात. त्यांची ताकद असते ना, त्यास ते झोपत सुद्धा नाहीत. मला आठवतं की माझी आई इथं आल्यावर तिला मी निवांत झोपू देतो, तिला डिस्टर्ब करत नाही. तिला विचारा, सगळे येऊन लाईट लावतील, हे करतील, पण मी जेव्हापासून ती आली कधी तिला मी उठलो, मी कुठं गेलो याचं टिक का टाक करत नाही. का? कारण मला माहिती आता तिला विश्रांतीची गरज आहे. कारण त्या काळामध्ये जस्ट मी लहान होतो, कॉलेजला जात होतो, शाळेला जात होतो, मला ते आठवतं. तिने आयुष्यात कधी झोपली का नाही हे सुद्धा मला माहित आहे. आमच्या वाड्यामध्ये पाणी आल्यावर सगळ्यांना पाणी मिळावं म्हणून तिला पहाटे 3ला उठावं लागत होतं. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत घरामध्ये गोंधळ चालायचा. ती कधी झोपली नाही. त्यानंतर उठून ती कामाला जात होती. आयुष्यात विश्रांती हा प्रकार तिने कधीच केला नाही. मग तिने विश्रांती घेतली नाही आणि आता तिच्याकडे शक्ती नाही, तिच्याकडे ताकद नाही, म्हणून मला तिला दुर्लक्ष पण करून चालणार नाही. पण सगळ्यात मोठी तिची ताकद कोणती माहिती का? बायबल सांगतं याकोबानं राजाला आशीर्वाद दिला. वृद्धांमध्ये तुम्हाला करून घालण्याची ताकद नसेल, कदाचित त्यांच्याकडे आर्थिक बळ कमी असेल, परंतु त्यांचा एक आशीर्वाद तुमची पदोन्नती करेल, तुम्हाला वरच्या जागेवरती नेईल. ते तुमच्या घरामध्ये राहतील ना, त्यांचं राहणं ते तुमच्या जीवनासाठी फलदायी असणार आहे, आशीर्वादाचं कारण असणार आहे. म्हणून त्यांच्याकडनं कष्ट होतं का नाही हे पाहू नका, त्यांचा तुम्हाला आर्थिक लाभ होतो का नाही हे पण तुम्ही पाहू नका. त्यांच्यासाठी तुम्हाला आर्थिक लाभ या गोष्टीचा विचार तुम्ही करू नका. पहिल्यांदा आयुष्यात तिने कधी मला काही मागितलं नाही, पण ह्याच ती म्हटली नाही मला तू पाटल्या कर. कधीच नाही तिने मागितलं, मग कधीच नाही आयुष्यात, कधी नाही. लहानपणी कधीतरी म्हटली होती मला, त्या आमच्या वाड्यामध्ये त्या रिवकाकू होत्या, रिवकाकू, आणि त्यांच्या हातात पाटल्या असायची, मग त्याच्यानंतर ती बोरमाळ असायची. मला म्हटली तू कधी साहेब झाला तर मला बोरमाळ कर, मला पाटल्या कर. आता म्हटलं कधी साहेब व्हावं वाड्यामध्ये असताना, परंतु ती पहिल्यांदा म्हटली की मला तू पाटल्या कर. म्हटलं ठीक आहे, काय विशेष, तुझ्यापेक्षा काय पाटल्या जास्त आहे काय? आणि मग मी विचार करतो तर नाही आपल्याला थोडंसं साठवावं लागेल, अमकं करायचं तमकं करायचं, आणि तेवढ्यात पाटल्या करण्याचा विचार मी बोलून दाखवला. म्हटलं ठीक आहे. मग सांगितलं प्रशांतला, जा रे म्हटलं बघ पाटल्या काय पाटल्या ते बघून, आणि त्याने बनवल्या.
आणि मग मी विचार करतो, नाही मग आपल्याला चर्च बांधायचं, अमकं करायचं, तमकं करायचं. देव म्हटलं मी समर्थ आहे, तुला माहिती का त्यातले आशीर्वाद काय. आणि मी जसं तिकडं तिला पाटल्यासाठी सांगितलं तेवढ्यामध्ये अजून आपल्या चर्चचं बांधकाम चालू नाही, तर 2 लाख रुपये मला लोकांनी दिले. पण एक मुलगी जिला अजून मी ओळखत पण नाही, तिचं कधीतरी व्हॉट्सअपवर आणि कधीतरी ती तिच्या दशांश मला पाठवत असती. शाईन मस्के नावाची कोणतरी मुलगी आहे, माहित नाही मला कोण आहे बिचारी. आणि मग तिने तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच 35 पाठवले, 25 पाठवले, असं काहीतरी 85,000 आले. आणि मग नंतर तिचा मेसेज आला, मी पैसे जमा करून तुम्हाला पाठवलेत, अजून 15,000ची तरतूद झाली की ते लाख रुपये तुमचे पूर्ण होणार आहेत. म्हणजे देवाला आपली काळजी आहे. कसं करायचं, काय करायचं. तो म्हणतो तू काय माझ्यापेक्षा मोठा आहे का, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, तुझं काम तू कर, माझं काम मी करेल. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ह्या प्रभूच्या हातामध्ये तुम्ही पडताना त्या देवानं ठेवलेले तुमचे लोक, त्यांच्या मधला आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, योसेपानं याकोबाला आपल्या घरामध्ये आणलं आणि याकोब तिथं त्याच्याशी बोलत आहे ना, तो काय बोलत आहे माहिती का, माझ्या आयुष्याचे दिवस थोडके राहिलेले आहेत. दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला सांगेल, मी गडबड केली तिला, तिच्या मनात तो शब्द आला, मी म्हटलं नाही. तसं याकोब आणि ज्या संदेश तयार करतो ना, तो संदेश मला जगायला आवडतो. आणि तो संदेश होता, तो काढला, माझे दिवस थोडके राहिलेले आहेत, म्हणजे आशीर्वादाचे दिवस. हे लोक जे तुमच्या घरात आहेत ना, ते तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. आणि देव त्या व्यक्तींच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. मग थोडके दिवस तुमच्याकडे आहेत, त्यांना तुम्ही आनंदी ठेवण्यासाठी, आणि त्यांनी जर आनंदी झाले तर तुम्हाला जो आशीर्वाद मिळणार आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे थोडके दिवस आहे. त्यांचे थोडके दिवस नाहीत, त्यांचे नाही थोडके दिवस, तुमच्याकडे थोडके दिवस आहेत. ते तुमच्याकडे आहेत, हे दिवस तुमचे थोडके आहेत. आशीर्वाद तुमच्याकडे आहे, हे दिवस थोडके आहेत, त्यांचे दिवस नाही थोडके. इकडं याकोब त्याच्याशी बोलत आहे, राजाशी. काय बोलतोय वाचा बरं. याकोब फारोस नबुवचन. याकोब फारोस म्हणाला, माझी जीवित यात्रा 130 वर्षाची झाली आहे. 130 वर्षाची झाली आहे. माझ्या आयुष्याचे दिवस अल्प असून दुःखाचे गेले. आणि ते माझ्या वाडवडिलांच्या, त्याचं स्टेटमेंट तो काय विचार सांगतो माहिती का, ज्या याकोब बोलतो, तो म्हणतो माझं आयुष्य खूप दुःखात गेलेलं आहे. प्रत्येकाचं आयुष्य दुःखातच गेलेलं असतं. कोणीतरी इथं उभं राहून त्यानं सांगावं की नाही मी खूप आनंदी जीवन जगलोय. नाही हो, लेकरं वाढवणं एवढं सोपं नसतं. 1 असू द्या, 10 असू द्या. याला तर 12 लेकरं वाढवायची होती. 12 लेकरांना कर्तृत्व सिद्ध करून देवापासूनचे आशीर्वाद. लक्षात ठेवा, या याकोबाला 12 लेकर झाली, 12 इस्रायलाची वंश. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकात म्हटलं हे 12 वंश त्यांचे 1,44,000, 12,000 म्हणजे देवानं या वंशाला आशीर्वादित केलं. हे आशीर्वादित होणारा व्यक्ती किती भारी. तो म्हणतो इथून पुढे तुला याकोब नाही, तुला इस्रायल म्हणतील. देवानं त्याला इस्रायल हे नाव दिलं आणि या नावाबरोबर एक विशेष प्रकारचा औदा, विशेष प्रकारचा दर्जा त्याला दिला. मग या 12 लेकरांना धार्मिकतेमध्ये वाढवताना त्याला किती कष्ट पडलं असेल. आणि तो म्हणतो माझे सगळे दिवस दुःखात गेले. तीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. ज्याने तुम्हाला वाढवलं ना त्यांनी फार कष्ट केलेलं आहे, कधीच विसरू नका. आणि आता त्यानं कष्ट केलं ना तर त्यांचे उर्वरित आयुष्याचे दिवस आनंदामध्येच गेले पाहिजेत. देव तुम्हाला पाहतो, त्याच्या डोळ्यात अश्रू नको आहे, कधीच अश्रू नको आहे. त्यांनी मागितलेली वस्तू हे तुमच्यासाठी आशीर्वाद आहे बरं का. ती जी वस्तू तुम्हाला मागतात तो तुमच्यासाठी आशीर्वाद असतो. तिथं तुम्हाला काटकसर करायची नसती, बाकीच्या गोष्टी नाही तुम्हाला सांगायच्या. म्हणून आम्ही पाहतो नाही का, येशू ख्रिस्त एकदा शिष्यांशी बोलताना म्हटलं नाही का, तुम्ही पुदिना, कोथिंबीर याचा दशांश देता आणि आपल्या आई वडिलांचं पण अर्पण कुर्बान म्हणून तिकडे देता. हे तुम्हाला कोणी सांगितलं? माझ्या डोक्यात ते आलं. मग मला ते वचन, अरे तुला कोण सांगितलं बाकीच्या, तू काय बांधणार आहे तेवढ्यामध्ये. त्यास मला पाहिजे त्यास मी भाव. आणि आता जर बघितलं तर
रोज लोक पाठवत आहेत, म्हणून मी पोरांना म्हटलं लवकर चालू करा रे बांधकाम. मलाच लाज वाटायला. लोक पाठवत आहेत आणि आपल्याला बांधायचंय. लक्षात ठेवा, आपला देव हा सगळ्यात उत्तम पुरवठा आहे. पण ते करत असताना तुम्हाला तुमचे जे कौटुंबिक रिलेशन, नातेसंबंध आहेत, या नातेसंबंधामध्ये जी आशीर्वादित व्यक्ती तुमच्या जवळ आहे तिला आयुष्यभर तुम्हाला आनंदी ठेवावं लागणार आहे, जन्मभर. मुळामध्ये तुमचा जन्मच त्याच्यासाठी झालेला आहे. कशासाठी? आशीर्वाद त्यांच्यापासून मिळा. तुम्ही म्हणाल नाही आमचे वाडवडील आणि आमच्या पूर्वजांनी आम्हाला आशीर्वाद. तुम्ही कसे आशीर्वाद पुढे नेणार आहे? त्यानं जे बापासाठी केलं ते तुम्हाला करावं लागणार आहे. पुढे वाचा शेवटचं वचन. याकोब फारोस म्हणाला, माझी जीवित यात्रा. 11 वचन आता. नंतर योसेफाने आपला बाप व भाऊ यांच्या राहण्याची व्यवस्था केली. पहा सुंदर. आता एंड करणार आहे. त्याने फारोच्या आज्ञेनुसार मिसर देशाच्या उत्तम भागी म्हणजे रामसेस प्रांतात त्यास वतन करून दिले. योसेफाने आपला बाप आपले भाऊ आणि आपल्या बापाच्या घरची माणसं यास त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येप्रमाणे अन्नसामग्री पुरवून त्यांचे संगोपन केले. आता शेवटचा मुद्दा, जे वृद्ध लोक आहेत त्यांना घरातली आडगळीची जागा नकोय. कुठली जागा सांगितली? कुठली हो? उत्तम. सगळ्यात भारी एसी ची रूम त्यांना असली पाहिजे. पटत असेल तर बरं. तिला पटत नाही, तिला एसी चालत नाही, कूलरही चालत नाही. पण बेस्ट मधलं बेस्ट. का बेस्ट मधलं बेस्ट? त्यांनी तुम्हाला बेस्ट मधलं बेस्ट दिलेलं आहे. किती बायबल भारी नाही का? आणि मला असं वाटतं बायबल जर सगळ्यांनी फॉलो करायचं ठरवलं ना तर कोणत्याच कुटुंबात तक्रार राहणार नाही. कसलं शांतीचं आणि आशीर्वादित कुटुंब असणार आहे. देव तुमच्याकडे पाहिल्याबरोबर तो तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. असं नाही आशीर्वाद मिळत. असं लिहिलंय. योसेफ हिरो का झाला पवित्र शास्त्रामधला? त्यानं त्याच्या बापाची, त्याच्या कुटुंबाची व्यवस्था सगळ्यात चांगल्या ठिकाणी केली आणि त्याला जे जे लागतं ते त्याला पुरवलं. उरलेलं नाही. केलेलं पहिलं सर्वोत्तम. तसंच लिहिले. वाचा ते वचन. योसेफाने आपला बाप आपले भाऊ आणि आपल्या बापाच्या घरची माणसं यास त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येप्रमाणे. अहो आम्ही वाटीवर कालवण दिलं होतं त्याच्यात भांडत बसतो. इथं त्यानं मुलाबाळांच्या संख्येप्रमाणे सगळं घरादाराला जेवण घातलं. हे कुटुंब, धार्मिक कुटुंब, ज्या कुटुंबामध्ये ऐक्य, ज्या कुटुंबामध्ये समाधान, ज्या कुटुंबामध्ये सांत्वन. आणि आमच्या आईने तेच केलं बरं का आतापर्यंत. तिला असं कधी असं तिने कुठल्याच गोष्टीला मर्यादा ठेवली नाही. त्यामुळे मी पण कधीच मर्यादा ठेवत नाही, लिमिटेशन ठेवत नाही. मला माहितीये त्याच्यानंच आम्ही आशीर्वादित आहोत आणि तुम्ही तसं आशीर्वादित होणार आहात. जाता जाता शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगून जाईल की तुम्हाला जे तुमचे पॅरेंट्स, आज जसं आम्ही पाहतो याकोब 130 वर्षाचा झालेला आहे. मग 130 वर्षाचा याकोब आता याला कुठं तरी ठेवलं तरी चालेल, कारण याचं जीवन राहिलंय किती आता. आणि कुठं तरी एका कोपऱ्यामधली खोली त्यांना दिली ना, तिथं एक पलंग टाकून दिला आणि तुम्ही तिथं मरा म्हटलं तर चालत नाही. देव पाहतो. काय पाहिलं देवानं? शास्त्रात त्याच्या संबंधानं नमूद केलं. लक्षात घ्या, शास्त्रात असं लिहिलंय, पवित्र शास्त्रात आकाशाचा कागद करून समुद्राची शाई केली आणि एवढे चमत्कार लिहिले तरी त्याला जागा पुरणार नाही. मग ही गोष्ट नमूद करण्यासारखी बायबलमध्ये लिहिण्यासाठी मोशेला जी पुस्तकं दिली ना, 5 पुस्तकं लिहायला सांगितली डोंगरावरती, त्याच देवानं हे सुद्धा सांगितलं लिहिताना हे लिही. योसेफानं असं केलं त्याच्या घरच्यांसाठी. योसेफानं आपल्या बापासाठी, आपल्या कुटुंबातल्या लोकांसाठी हे केलं. हे नमूद कर का? कारण ज्यास पुस्तक वाचतील, संदेश देतील, त्यास या गोष्टीचं महत्व किती त्याच्या लोकांना समजलं पाहिजे. म्हणून तो म्हटलं हे लिहून ठेव. हे प्रीचिंग नाही, हा संदेश नाही, हे प्रॅक्टिकल लाईफ आहे प्रियानो. हे व्यक्तिगत जीवन आहे आणि हे व्यक्तिगत जीवन तुम्हाला जगावं लागणार आहे. प्रभूनं तिला 75 वर्ष पूर्ण करून 76 वर्ष प्रभूनं दिलेलं आहे. आणि याचं कारण काय तर ती आमच्यासाठी आशीर्वाद आहे, मंडळीसाठी आहे आणि स्पेशली माझ्यासाठी आहे की नाही? माझ्यासाठी आशीर्वाद आहे. बरं आता नुसतं 30 नाही बरं का,
हा संदेश तिच्यासाठी नाही, जेवढे ऐकत आहेत तेवढ्यांसाठी. जेवढे ऐकत आहेत. नाहीतर आम्ही म्हणतो हा आईसाठी फार सुंदर आईसाठी नाही हो, लेकी बोले हा, हे त्याच्यासाठी आहे. बोलतो मी एकाला, ऐकायला मात्र जगाला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. प्रार्थना करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करू. सर्वशक्तिमान देवा, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो प्रभूजी. गेली 75 वर्ष सांभाळून 76 वर्ष पुन्हा एकदा आईला तू बक्षीस दाखल दिलेला आहे. आणि आम्ही असं म्हणतो की जसं याकोबाच्या ठाई आशीर्वाद होते तसे तिच्या ठाई आशीर्वाद आहेत. आम्हाला 80 वर्ष नको, तर आम्हाला तिच्यासाठी दीर्घायुष्य पाहिजे प्रभू. कारण हे तुझ्या वचनात सांगितलेलं विशेष प्रकारचं अभिवचन आहे आणि त्या अभिवचनाप्रमाणे तिला आशीर्वादित कर. तिच्या पुढे तू चाल, उत्तरोत्तर तिला चांगलं आरोग्य मिळू दे. तिच्या अंतःकरणातल्या प्रार्थना ज्या आहेत त्या तू जाणतोस प्रभूचे, त्या सगळ्या प्रार्थनेची उत्तर तिला मिळू दे. आणि एवढंच नव्हे तर प्रभू, तिच्या जीवनातला एकही क्षण तिच्या डोळ्यात कधी अश्रू असू दे नकोस. आयुष्यभर ती रडली, परंतु आता जसं याकोब गोशेन प्रांतामध्ये आला आणि त्याचं तिथलं राहणं, इस्रायल लोकांचं त्या ठिकाणचं वास्तव्य आणि प्रभूची भविष्यवाणी पूर्ण होणं याच्यासाठी तो आणलं प्रभू. तसंच तिला हे सोलापूर नाही, हे गोशेन आहे प्रभूची. तिला तू या ठिकाणात घेऊन आला. एवढे चांगले लोक तिच्या अवतीभोवती पेरले, ही मंडळी तिच्यावर प्रेम करत आहे आणि त्याच प्रेमात तिला वाढव. दीर्घायुष्य दे, तुझ्या सानिध्यात तुझ्या समक्षतेमध्ये तिला वाढव. तुला गौरव, तुला महिमा देत येशूच्या नामात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. बसू.